भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPOंपैकी एक लवकरच शेअर बाजारात येऊ शकतो, पण या IPO पेक्षा जास्त चर्चा एका वाक्याची होत आहे। झीरोदाचे फाउंडर नितीन कामत यांनी NSE बद्दल बोलताना एक अतिशय वेगळी उपमा दिली। त्यांनी म्हटलं, NSE ही एक कंपनी नाही तर एक कॅश जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशनची मशीन आहे। आता प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात मोठ्या यशस्वी उद्योजकांपैकी असलेले नितीन कामत असं का म्हणाले? NSE मध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे जी इतर मोठ्या कंपन्यांमध्येही क्वचितच दिसते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर NSE चा IPO आला तर तो पुढील मोठी वेल्थ क्रिएशन अपॉर्च्युनिटी ठरू शकतो का, की गुंतवणूकदारांनी जरा सावध राहायला हवं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील चर्चांवर नाही तर DRHP, फायनान्शियल नंबर्स, बिझनेस मॉडेल्स, रिस्क फॅक्टर आणि फ्युचर ग्रोथ या गोष्टींच्या आधारे NSE IPOचा सखोल अभ्यासावर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, कारण शेवटी आपण एका रिस्क बद्दल बोलणार आहोत ज्याकडे सध्या बहुतांश रिटेल इन्व्हेस्टर्स दुर्लक्ष करत आहेत। नमस्कार मित्रांनो, बुल IQ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला जाऊया थेट आपल्या विषयाकडे। मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया NSE म्हणजे नेमकं काय। आपण झीरोदा, ग्रो, एंजल वन, फायर्स, अपस्टॉक्स किंवा इतर कोणत्याही ब्रोकरद्वारे शेअर्स खरेदी किंवा विक्री करतो, पण आपण बाय किंवा सेलचं बटन दाबल्यानंतर तुमची ऑर्डर कुठे जाते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ब्रोकर फक्त तुमची ऑर्डर पुढे पाठवतो, प्रत्यक्ष व्यवहार पूर्ण होतो तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE वर। म्हणजेच भारतातील कोट्यावधी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स करत असलेल्या लाखो व्यवहारांचा अंतिम टप्पा NSE वरच पूर्ण होतो आणि याच व्यवहारांमधून NSE ची कमाई सुरू होते। पण फक्त ट्रान्झॅक्शन्स फीवर NSE चालत नाही। कंपनीचे उत्पन्न अनेक वेगवेगळ्या स्रोतांमधून येते। प्रत्येक बाय आणि सेल ऑर्डरवर ट्रान्झॅक्शन चार्जेस मिळतात। एखादी कंपनी IPO घेऊन आली की लिस्टिंग फीज मिळते। मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्युच्युअल फंड्स आणि अल्गो ट्रेडिंग फर्म्स यांना लाईव्ह मार्केट डेटा करून रेव्हेन्यू मिळतो। त्याचबरोबर क्लिअरिंग आणि सेटलमेंट सर्व्हिस मधूनही कंपनीला उत्पन्न मिळतं। आणि सर्वात मोठा रेव्हेन्यू ड्रायव्हर म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट। भारतामध्ये FNO ट्रेडिंगमध्ये NSEचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू सातत्याने वाढत आहे। आता एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो, भारतात BSE देखील आहे, मग NSE इतकी मोठी कशी झाली? याचं उत्तर आहे तिचा नेटवर्क इफेक्ट। जिथे जास्त इन्व्हेस्टर्स तिथे जास्त लिक्विडिटी, जिथे जास्त लिक्विडिटी तिथे चांगली प्राइस डिस्कव्हरी, आणि जिथे चांगली प्राइस डिस्कव्हरी तिथे आणखीन जास्त ट्रेडर्स। अशा प्रकारे हे चक्र सतत सुरू राहतं आणि त्यातूनच NSE ने कॅश इक्विटी सेगमेंटमध्ये जवळपास 95% मार्केट शेअर्स निर्माण केला आहे। डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तर NSE जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजेस पैकी एक मानली जाते। आता आकडे पाहूया, कारण कोणत्याही बिझनेसची खरी ताकद त्याच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये दिसते। फायनान्शियल इयर 2026 मध्ये NSEचं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स सुमारे 16,601 कोटी होतं। कंपनीचं टोटल इन्कम जवळपास 18,713 कोटी होतं आणि सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स तब्बल 10,302 कोटी। म्हणजेच रेव्हेन्यूचा खूप मोठा भाग थेट नफ्यात बदलतो। भारतातील फार कमी कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मार्जिन निर्माण करू शकतात। पण इथून खरी गोष्ट सुरू होते। मोठा प्रॉफिट कमावणाऱ्या कंपन्या भारतात आणखीही आहेत। मग नितीन कामत यांनी फक्त NSE लाच कॅश जनरेशन मशीन का म्हटलं? याचं उत्तर आहे तिच्या बिझनेस मॉडेलमध्ये। समजा एखादी ऑटोमोबाईल कंपनी आहे, तिला जास्त गाड्या विकायच्या असतील तर नवीन फॅक्टरी उभारावी लागेल किंवा मशीन्स विकत घ्याव्या लागतील, हजारो कर्मचारी भरती करावे लागतील, इंजिनियर्स भरती करावे लागतील, टेक्निशियन्स भरती करावे लागतील, रॉ मटेरियल खरेदी करावं लागेल, म्हणजेच रेव्हेन्यू वाढवावा लागेल। म्हणजे रेव्हेन्यू वाढवायचा असेल तर खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो। NSEचं गणित पूर्णपणे मित्रांनो वेगळं आहे, डिफरंट आहे।
आहे, NSE ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे. एकदा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, सर्व्हिस, रिस्क मॅनेजमेंट सिस्टम आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की त्यानंतर प्रत्येक नवीन इन्व्हेस्टर, प्रत्येक नवीन ट्रेडर आणि प्रत्येक नवीन ट्रान्झॅक्शन कंपनीसाठी अतिरिक्त रेव्हेन्यू निर्माण करतो. पण त्यासाठी नवीन फॅक्टरी लागत नाही, इन्व्हेंटरी ठेवावी लागत नाही, उत्पादन तयार करावं लागत नाही. त्यामुळे रेव्हेन्यू झपाट्याने वाढू शकतो. पण खर्च त्याच वेगाने वाढत नाही. बिझनेसच्या भाषेत यालाच ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतात. ऑपरेटिंग लिव्हरेजमुळे NSEचा प्रॉफिट इतका मोठा आहे की एक साधं उदाहरण घेऊया. समजा आज भारतात 10 लाख लोक ट्रेडिंग करत आहेत. काही वर्षांनी तीच संख्या 20 लाख झाली तर NSEला दुप्पट फॅक्टरी उभारावी लागणार नाही, दुप्पट कर्मचारी घ्यावे लागणार नाहीत. पण ट्रान्झॅक्शन फी मधून मिळणारा जो काय रेव्हेन्यू आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. म्हणूनच जगभरात स्टॉक एक्सचेंज बिझनेस हा सर्वात स्केलेबल बिझनेस मॉडेल पैकी एक मानला जातो. आता सर्वात धक्कादायक आकडा पाहूया. फायनान्शियल इयर्स 2026 मध्ये NSEने आपल्या शेअर होल्डर्सना जवळपास 8,660 कोटी डिव्हिडेंड दिला. म्हणजे कंपनीने कमावलेल्या प्रॉफिटपैकी सुमारे 84% रक्कम थेट भागधारकांना परत केली. हा डिव्हिडेंड पेआउट रेशिओ भारतातील अनेक मोठ्या लिस्टेड कंपनीज पेक्षाही जास्त आहे. पण प्रश्न असा आहे, कंपनी इतका मोठा डिव्हिडेंड का देते? कारण इतर कंपन्यांसारखी NSEला नवीन फॅक्टरी उभारण्याची गरज नसते, मोठमोठे कॅपिटल एक्सपेंडिचर करण्याची गरज नसते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर कठोर रेग्युलेटरी रूल्स लागू असतात. त्यामुळे कंपनीला आपल्या अतिरिक्त कॅशचा वापर इतर व्यवसायांमध्ये मनमानी पद्धतीने करता येत नाही. परिणामी कंपनीकडे अतिरिक्त कॅश जमा झाला की त्यातील मोठा हिस्सा डिव्हिडेंड म्हणून शेअर होल्डर्स पर्यंत पोहोचतो. आणि म्हणूनच कदाचित नितीन कामत यांनी NSEला कॅश जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन मशीन असं म्हटलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही व्यवसाय कितीही चांगला असला तरी त्याची खरी किंमत त्याच्या भविष्यातील ग्रोथवर ठरते. आणि इथेच NSE इतर अनेक कंपन्यांपेक्षा वेगळी ठरते. कारण भारतात अजूनही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या विकसित देशाच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. गेल्या काही वर्षात डीमॅट अकाउंट्सची संख्या झपाट्याने वाढली. SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तरुण वर्ग शेअर बाजाराकडे वळत आहे आणि फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग हा भारताचा सर्वात मोठा ट्रेंड मानला जात आहे. पूर्वी लोक बँक, FD, सोने किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवत होते, पण आता मोठ्या प्रमाणावर पैसा म्युच्युअल फंड आणि इक्विटी मार्केटमध्ये येत आहे. याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार? तर जिथे हे सर्व व्यवहार होतात त्या NSEला. म्हणूनच अनेक ॲनालिस्टच्या मते NSE हा भारताचा कॅपिटल मार्केट ग्रोथवर थेट आधारित बिझनेस आहे. भारताचा शेअर बाजार वाढेल, ट्रेडिंग वाढेल, IPO वाढतील, नवीन कंपन्या लिस्ट होतील तर त्याचा फायदा NSEला होण्याची शक्यता आहे. आता येऊया सर्वात चर्चेत असलेल्या विषयाकडे, NSEच्या IPO कडे. गेली जवळपास 10 वर्षे या IPOची चर्चा सुरू आहे. अनेक वेळा बातम्या आल्या, अनेक वेळा प्रक्रिया पुढे गेली, पण विविध रेग्युलेटरी कारणांमुळे IPO पुढे ढकलला गेला. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. जून 2026 मध्ये NSEने सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रोस्पेक्ट म्हणजेच DRHP दाखल केला आहे. यामुळे IPOच्या दिशेने मोठं पाऊल पडल्याचं मानलं जात आहे. आता या IPO मधली सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजे OFS असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ IPO मधून जमा होणारा पैसा NSEच्या बँक खात्यामध्ये अजिबात जाणार नाही. तो पैसा सध्या कंपनीत भाग भांडवल असलेल्या विद्यमान शेअर होल्डर्सकडे जाणार आहे. म्हणजे कंपनी नवीन शेअर्स जारी करणार नाहीये, तर विद्यमान गुंतवणूकदार त्यांच्या मालकीतील काही शेअर्स विकणार आहेत. अनेक रिटेल इन्व्हेस्टरच्या मनामध्ये प्रश्न असतो, OFS असणं चांगलं की फ्रेश इश्यू? याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. फ्रेश इश्यू मध्ये कंपनीला नवीन पैसा मिळतो आणि तो एक्सपेन्शनसाठी वापरता येतो. पण NSE सारख्या कॅश रिच कंपनीला एक्सपान्शनसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे OFS असणं ही या बिझनेस मॉडेलची नैसर्गिक बाब आहे. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार या IPOचा आकार जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या आसपास असू शकतो. जर हा अंदाज खरा ठरला तर हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक
ठरू शकतो. कंपनीचं संभाव्य मार्केट व्हॅल्युएशन 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतं. अर्थात फायनल प्राइस बँड जाहीर झाल्यानंतरच नेमकं व्हॅल्युएशन स्पष्ट होईल. आता अनेक जण विचारत आहेत लिस्टिंग गेन किती मिळू शकतो. सोशल मीडियावरती काही लोक 40%, काही 50%, तर काही 60% लिस्टिंग गेनचा अंदाज लावत आहेत. पण इथे एक जबाबदार गुंतवणूकदार म्हणून आपण वास्तव समजून घेतलं पाहिजे. लिस्टिंग गेन कोणालाही आधी सांगता येत नाही. तो IPO प्राइस, मार्केट सेटलमेंट, सबस्क्रिप्शन, ग्रे मार्केट प्रीमियम, ग्लोबल मार्केट आणि लिस्टिंगच्या दिवशी परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे फक्त लिस्टिंग गेनच्या आशेने गुंतवणूक करणं अजिबात योग्य नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनलिस्टेड मार्केट. IPO येण्यापूर्वी अनेक लोक NSEचे अनलिस्टेड शेअर्स खरेदी करत आहे. पण इथे सावध राहणं खूप गरजेचं आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये किंमत जास्त असू शकते आणि जर IPOचं व्हॅल्युएशन अपेक्षेपेक्षा कमी आलं तर आधीच महागात शेअर्स घेणाऱ्या गुंतवणूकदारांना अपेक्षित फायदा मिळेलच असं नाही. त्यामुळे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे निर्णय घेणं टाळा. आता प्रत्येक गुंतवणुकीप्रमाणे NSEमध्येही काही रिस्क आहेत आणि हे रिस्क समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात पहिला रिस्क म्हणजे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. NSEच्या रेव्हेन्यूचा मोठा भाग ट्रेडिंग व्हॉल्यूमवर अवलंबून आहे. जर दीर्घकाळ मार्केटमध्ये मंदी राहिली, ट्रेडिंग कमी झाली तर रेव्हेन्यू ग्रोथवर काही परिणाम होऊ शकतो. दुसरा रिस्क म्हणजे F&O सेगमेंट. सध्या NSEच्या कमाईमध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचा मोठा वाटा आहे. जर भविष्यात सेबीने F&O ट्रेडिंगवर आणखीन कठोर नियम लागू केले तर त्याचा परिणाम रेव्हेन्यूवर होऊ शकतो. तिसरी रिस्क म्हणजे कॉम्पिटिशन. आज NSEची मार्केट पोझिशन खूप मजबूत आहे, पण BSE देखील सातत्याने स्वतःची टेक्नॉलॉजी सुधारत आहे, नवीन प्रोडक्ट्स आणत आहे, मार्केट शेअर्स वाढवण्याचा मोठा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा मोठी वाढू शकते. पण या रिस्कपेक्षा स्ट्रेंथ खूप मोठ्या आहेत. भारतातील सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज, मजबूत ब्रँड, हाय मार्जिन बिझनेस, उत्कृष्ट कॅश फ्लो, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मॉडेल आणि भारतात वेगाने वाढणारा इक्विटी कल्चर, या सर्व गोष्टी NSEला दीर्घकालीन दृष्टीने मजबूत बनवतात. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, NSEच्या IPO मध्ये गुंतवणूक करावी का? याचं उत्तर कोणताही जबाबदार ॲनालिस्ट एका वाक्यात अजिबात देऊ शकत नाही. कारण कोणतीही कंपनी कितीही चांगली असली तरी जर तिचं व्हॅल्युएशन खूप महाग असेल तर भविष्यातील परतावा मर्यादित राहू शकतो. त्यामुळे IPO ॲप्लाय करायचा की नाही हा निर्णय घेताना 3 गोष्टी नक्की पहा. पहिली गोष्ट म्हणजे DRHP मधील फायनान्शियल, दुसरं म्हणजे फायनल व्हॅल्युएशन आणि तिसरं म्हणजे कंपनीचं लॉंग टर्म ग्रोथ. जर या तिन्ही गोष्टी तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये बसत असतील तरच निर्णय घ्या. मित्रांनो, प्रत्येक IPO हा वेल्थ क्रिएशन ऑपॉर्च्युनिटी असतोच असं नाही. पण काही IPO असे असतात जे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात नवीन अध्याय लिहितात. NSEचा IPO हा त्यापैकी एक ठरू शकतो. कारण ही फक्त एका कंपनीची लिस्टिंग नाहीये, तर भारताच्या कॅपिटल मार्केटच्या सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एका संस्थेचा सार्वजनिक प्रवास सुरू होण्याचा हा एक आनंददायी क्षण आहे. आता हा IPO पुढील काही वर्षांसाठी मल्टीबॅगर वेल्थ क्रिएशन स्टोरी ठरेल की सुरुवातीच्या उत्साहानंतर व्हॅल्युएशनमुळे परतावा मर्यादित राहील, हे वेळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, NSE हा IPO भारतीय शेअर बाजारातील सर्वात जास्त चर्चेला जाणारा IPO असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, NSEचा IPO आला तर तुम्ही अप्लाय करणार का, की लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूक करण्याचा विचार करणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, बुल IQ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बाजाराशी संबंधित अशाच संशोधनाधारित, विश्वासार्ह आणि सोप्या मराठीत माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोबत नक्की जोडलेले राहा. आणि भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बुल IQ मराठी टीमकडून तुमचे धन्यवाद.